आपला आवाज कोकण 24 तास। मागील 2 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या धोधो पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली खेड चिपळूण भागात पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे। दरम्यान नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलंय, तर पुरामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। उनोरे गावामध्ये आज पाऊस खूप पडल्यामुळे नदीच्या बाहेर पाणी चाललं आहे। खूप म्हणजे खूपच। काही वावगर गावाचे पूर्ण संपर्क तुटलेले आहेत। उनोऱ्याशी काही जोडता येता कामा येत नाहीयेत। काजवेच्या वरून नाही म्हटलं तर 2.5-3 फूट पाणी आहे। पूर्ण वावगर मोहल्ल्यापर्यंत पाणी लागलेलं आहे। वावगर मोहल्ल्याची जिथे इलेक्ट्रिक डिपी बसलेली असते तिथपर्यंत पाणी लागलं आहे। आणि उनवर गावामध्ये गरम पाणी पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे। पाणीच पाणी झालेलं आहे, काही करू शकत नाही। हे बघा, हे आपलं काजव आहे। या काजवेच्या वरून 2.5 ते 3 फूट पाणी आहे। काल पण असाच होता। पाऊस अति पडल्यामुळे खूप पाणी आलेलं। आजही अशीच सकाळची परिस्थिती आहे। हा पाणी कमसे कम 2-2:30 वाजल्याशिवाय काजवा काय बाहेर पडू शकत नाही। काजवे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात तर पावसाचा कहरच सुरू आहे। दापोलीतील स्टेट बँकेच्या समोर महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। टू व्हीलर बंद पडत असल्याने नागरिकांची विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे। तहसीलदार कार्यालयाच्या आवारातही पाणी भरल्याने शासकीय कामासाठी आलेल्या पक्षकारांची चांगलीच कसरत सुरू आहे।
दरम्यान अंजर्ले गावात तर मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झालाय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। तसेच वावघर उन्हरे रस्ता पाण्याखाली गेलाय तर फणसू भडवले मार्गावर पुरामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। दरम्यान 2 दिवसांच्या पावसाचा सर्वाधिक फटका दापोली तालुक्याला बसला असल्यानं जनजीवन विस्कळीत झाले असल्याचं दिसून आलंय। दादोळ बनवतोय। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।